श्रीमंत मुलाचा गरीब मित्र. राहुल हा खूप गरीब घरातील मुलगा होता. त्याचे आई वडील शेतातील कामं करून उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी राहुलच्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, 50 ते 60,000. पण त्याचं व्याज वाढून जवळजवळ आता 80 ते 90,000 रुपयांचं कर्ज त्यांच्यावर झालं होतं. ते कर्जाचं ओझं सहन न झाल्यामुळे राहुलच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि नंतर काही दिवसांनी वडिलांच्या धक्क्याने त्याच्या आईसुद्धा गेली. राहुल मग मिळेल ते काम करून राहत होता आणि आपल्या आईवडिलांनंतर तो एकाकी पडला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. कसं तरी काम करून तो स्वतःचं पोट भरत होता. सावकारांचं कर्ज कसं फेडावं तेही त्याला कळत नव्हतं. खूप काळजी आणि टेन्शनमध्ये त्याचं जीवन जात होतं. तो मिळेल ते काम करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होता. कधीकधी शेतातील मोलमजुरी करायचा, तर कधीकधी बसस्टॉपवरती लोकांचं सामान घेऊन त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पोचवण्याचं त्याला काम करत होता. त्याचे त्याला पैसे भेटायचे आणि त्याच्यावरच तो आपलं पोट भरत होता. असेच एके दिवशी बसस्टॉपवर सकाळपासून त्याला कोणतंही गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. त्यामुळे तो सकाळपासून त्यांनी काही खाल्लंही नव्हतं. त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती आणि अशातच एक बस आली आणि त्या बसमधून एक हँडसम माणूस उतरला आणि त्याचा सामानासोबत तो तिथे उभा होता. त्याच वेळेस राहुल तिथे गेला आणि त्यांना म्हणाला, "साहेब, मी तुमचं सामान उचलू का?" साहिल नुकताच बसमधून उतरला होता आणि तेवढ्यात कोणाच्या तरी आवाजाने तो चकित झाला. त्याने मागे वळून पाहिलं तर त्यातच त्याच्या वयाचा एक जुने फाटलेले कपडे घालून साहिलच्या बॅगकडे पाहत होता. तेव्हा साहिल त्याला नकार देत म्हणाला, "नाही, मी माझं सामान स्वतः उचले." साहिलचे असे बोलणे ऐकताच तो मुलगा थोडा नाराज झाला आणि म्हणाला, "साहेब, कितीही पैसे द्या, पण पोटाची भूक भागवण्यासाठी मजबूर झालो आहे." तेव्हा साहिल रागाने त्याच्याकडे पाहू लागला तर त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. मग साहिलने त्या मुलाचा चेहरा नीट पाहिला. तेव्हा त्याला समजलं की अरे, हा तर माझा लहानपणीचा मित्र राहुल आहे. मग साहिल त्याला म्हणाला, "अगोदर तू माझ्याबरोबर चल." साहिल त्याला त्या जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याला विचारलं की तू काय खाणार? साहिलने विचारताच तो मुलगा म्हणाला, "नाही साहेब, मी तुमचे सामान उचलले नाही तरच मी खाणार नाही. मी जर तुमचं सामान उचललं तर मी काहीतरी घेईन." तेव्हा साहिल म्हणाला, "मला माहीत आहे, तू खूपच इमानदार आहेस. तू कोणाचीही मदत घेणार नाहीस. पण सामान नंतर उचल, अगोदर काहीतरी खाऊन घे." "बस, मी आलोच," असे साहिलने म्हणताच तो मुलगा घाबरत घाबरत समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्यानंतर साहिल फ्रेश होऊन काही वेळात येऊन त्याच्या समोरील खुर्चीवर बसला आणि त्याला विचारू लागला, "तू या अवस्थेत कसा?" त्यावेळी साहिलचा असा प्रश्न ऐकताच तो गोंधळला. तेव्हा साहिल म्हणाला, "अरे अरे मला असं म्हणायचं होतं की तू तुझ्याविषयी मला सांग." तेव्हा राहुल म्हणाला, "साहेब, माझे बाबा या गावातील एक शेतकरी होते. गावातील सावकाराकडून कर्ज घेऊन ते वर्षानुवर्षे शेती पिकवत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते सावकाराचे कर्ज फेडत होते. पण एक वर्षी नेहमीच त्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन शेतामध्ये पीक पिकवलं होतं. परंतु सर्व पीक वाया गेलं आणि त्यामुळे बाबांना ते कर्ज फेडता आलं नाही. त्या कर्जावरचं व्याज वाढत गेलं. त्यामुळे सावकाराने शेतीवर आणि घरावर कब्जा केला. माझ्या बाबांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी आत्महत्या करून स्वतःला संपवलं. तेव्हा मी लहान होतो. काही दिवसांनी माझी आईसुद्धा हे जग सोडून निघून गेली. त्यानंतर शाळेत जाणं तर दूरच, परंतु गावात कोणतं कामसुद्धा मिळत नव्हतं आणि त्यामुळे उपाशी मरण्याची वेळ आली होती. तेव्हापासून मी जे काही काम हाताला मिळत आहे ते मी करत आहे. दुपारी बसमधून कोणी उतरले तर त्यांचं सामान उचलायचं म्हणजे दुपारच्या जेवणाची व्यवस्था होते." तो हे सर्व सांगतच होता आणि तेवढ्यातच जेवण आलं. समोर जेवणाचं ताट पाहताच राहुल म्हणाला, "साहेब, हे तर खूप महाग जेवण आहे. माझी मजुरी तर फक्त 10 रुपये आहे. मग मी हे सर्व कसं परत करू?" तेव्हा साहिल हसतच म्हणाला, "आता मी आलो आहे, तेव्हा मी परत जाईन जेव्हासुद्धा माझं सामान उचलून दे." साहिल त्याला मुद्दामहून आपली ओळख सांगत नव्हता, कारण त्याला माहीत होतं जर का तो असं वागला, त्याची ओळख दाखवली तर राहुल त्याच्याकडून कोणतीच मदत घेणार नाही. राहुलला खूपच भूक लागली होती. त्यामुळे समोर जेवण येताच राहुल पटापट जेवण करू लागला.
तर इकडे साहिल जुन्या दिवसांच्या आठवणीमध्ये हरवून गेला होता. त्यावेळी ते दोघंही एकाच शाळेत शिकत होते. दोघेही सोबतच खेळत असायचे. राहुल अभ्यासात खूप हुशार होता. त्यामुळे राहुल आणि साहिल यांच्यामध्ये नेहमीच पहिला नंबर काढण्यासाठी शर्यत लागलेली असायची. साहिलचे बाबा त्याच शाळेत शिक्षकांची नोकरी करत होते. पण पुढे साहिलच्या बाबांची बदली शहरात झाल्यानंतर साहिल आपल्या बाबांबरोबर पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात निघून गेला आणि आता तो कॉलेजमध्ये शिकत आहे. आता सुट्टी असल्याकारणानं तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी गावी आला होता. साहिलला अशी अजिबात अपेक्षा नव्हती की माझा मित्र अशा अवस्थेत मिळेल. साहिल आपल्याच आठवणीत गुंग होता आणि तेवढ्यातच राहुल त्याला म्हणाला, साहेब, माझे जेवण झाले आहे. चला, मी तुमचे सामान उचलतो. त्यावर आपल्या आठवणीतून बाहेर आलेला साहिल म्हणाला, ठीक आहे, आपण निघूया. पण त्या अगोदर तुझ्याविषयी अजून काहीतरी सांग. तू आता कुठे राहतोस आणि पुढे तू काय करणार आहेस? त्यावर राहुलने उत्तर दिलं, साहेब, माझ्याविषयी माहिती घेऊन तुम्ही काय करणार? माझ्यासारखे लोक रस्त्यावर मजुरी करून फिरत असतात आणि एक दिवस असेच मरून जातात. एक वेळ होती, आमच्याकडे सुद्धा सर्व काही होतं. समोरची शाळा पाहत आहात ना, तिथे मी शिकत होतो. त्यावर साहिल म्हणाला, मग आता शिकण्याची इच्छा नाही का? राहुल म्हणाला, साहेब, आईबाबांचे छत्र काय असते ते आईबाबा गेल्यानंतरच समजतं. माझे बाबा मला सरकारी ऑफिसर बनवणार होते. साहिल राहुलचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होता. पण राहुलला एकदाही शंका आली नाही की तो त्याचाच मित्र आहे, कारण साहिलने त्याचा पेहराव बदलला होता. मग राहुलने साहिलला विचारलं, साहेब, तुम्ही इथे कोणाच्या घरी आला आहात? आता सुद्धा साहिलने आपली ओळख लपवत उत्तर दिलं, असेच गाव फिरण्यासाठी आलो आहोत. इथे कोणते हॉटेल मिळेल का मला थांबण्यासाठी? हो साहेब, बस स्टँडच्या मागे एक हॉटेल आहे. तुमच्या शहरासारखे नाही, पण ते ठीकठाक आहे. चला, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. राहुल असे म्हणतात साहिलने होकारार्थी मान हलवली. तेव्हा राहुलने साहिलचं सामान उचललं आणि तो पुढे चालू लागला. त्याच्या मागोमाग साहिलसुद्धा चालू लागला. काही वेळातच ते हॉटेलमध्ये पोहोचले. साहिलने एक रूम घेतली. त्या रूममध्ये साहिलचे सामान ठेवून राहुल म्हणाला, साहेब, मी आता येतो. पण जेव्हा तुम्हाला जायचे असेल तेव्हा मला सांगा. मी तुमचं सामान घेऊन जाईन. तेव्हा साहिल म्हणाला, अरे थांब, मी हा रूम 2 लोकांसाठी घेतला आहे. तू माझ्यासोबतच राहा. तेव्हा राहुल म्हणाला, नाही साहेब, मी कुठे आणि तुम्ही कुठे? तसे तर मी कुठेही झोपी जातो. माझे अंथरूण एका झाडावर ठेवलेलं असतं. तिथेच झाडाच्या चौथऱ्यावर मी झोपी जातो. मला जाऊ द्या साहेब. त्यावर साहिल म्हणाला, मला तुझ्याबरोबर खूप गोष्टी बोलायच्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तू माझ्याच बरोबर थांब. मी इथे कोणालाच ओळखत नाही, त्यामुळे तूच मला पूर्ण गाव फिरव. मग राहुल म्हणाला, ठीक आहे साहेब. त्यानंतर साहिल राहुलला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेला. त्याला नवीन कपडे घेऊन दिले, नवीन बूट घेऊन दिले. मग त्याला घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये आला. साहिलने राहुलला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू खरेदी करून दिल्या. हॉटेलमध्ये आल्यानंतर साहिल राहुलला म्हणाला, आता जाऊन तू आंघोळ कर आणि हे नवीन कपडे घाल. राहुल पटकन आंघोळ करण्यासाठी गेला आणि नवीन कपडे घालून आरशासमोर उभा राहिला. तेवढ्यातच रूमच्या बाहेर बसलेला साहिल हा रूममध्ये गेला. तेव्हा त्या नवीन कपड्यामध्ये स्वतःला पाहत राहुल रडत होता. त्याला असं रडताना पाहून साहिल म्हणाला, काय झालं? तुला कपडे आवडले नाही का? राहुल म्हणाला, नाही साहेब, आईची आठवण आली. ती स्वतःच्या हाताने कपडे शिवून मला घालायला द्यायची. उद्या मी तुम्हाला माझे घर दाखवेन. ते घर गावातील सावकाराने स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. साहिल आता त्याच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करू लागला. किती खर्च होतं तुमचं? राहुल म्हणाला, साहेब, सर्व मिळून 50,000 रुपये होते. आता ते 80 ते 90,000 रुपये झाले आहे. खूप वेळ दोघांनी इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर दोघेही झोपी गेले. सकाळ झाल्यानंतर दोघेही फ्रेश झाले आणि त्यानंतर राहुल साहिलला आपल्याबरोबर घेऊन गाव फिरण्यासाठी गेला. तिथे गेल्यानंतर राहुलने साहिलला आपले घर दाखवले, जे बंद अवस्थेत होतं. मग राहुल साहिलला त्या झाडाखाली घेऊन गेला जिथे तो रोज रात्री झोपत होता. त्या झाडाखाली गेल्यानंतर राहुल साहिलला म्हणाला, साहेब, हे झाडच माझे आईबाबा आहेत. मी याच झाडाखाली झोपतो.
पण आता मात्र साहिल आणि राहुलला म्हणाला, राहुल, मी तुला खोटं बोललो होतो. मी गाव फिरण्यासाठी नाही तर फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो. साहिलचं हे बोलणं ऐकताच राहुल आश्चर्यचकित झाला. तेव्हा साहिल म्हणाला, अरे, मी तुझा लहानपणीचा मित्र साहिल आहे. हे ऐकताच राहुल अगदी निरखून साहिलचा चेहरा पाहू लागला. आता राहुलला साहिलच्या चेहऱ्यामध्ये आपला मित्र दिसू लागला होता. तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले आणि तो एकटक साहिलकडे पाहत राहिला. एवढ्या वर्षाचे दुःख त्याच्या डोळ्यातून बाहेर पडत होतं, कारण आज त्याला त्याच्या जवळचे असे कोणीतरी भेटायला आलं होतं. पण या गोष्टीवर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. साहिलने त्याला शांत केलं. मग त्याला घेऊन साहिल आपल्या गावातील घरी गेला. काही पैसे आपल्या काकांकडून उधार घेतले आणि मग काही शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि त्या सावकाराच्या घरी पोहोचला. साहिलने त्या सावकाराला विचारलं की याच्या बाबांवर किती कर्ज आहे. तेव्हा सावकार म्हणाला, याच्या बापावरचं कर्ज कोण फेडणार आहे. याच्याकडे तर फुटकी कवडी देखील नाही. नाहीतरी याचा बाप असाच निघून गेला असता का. सर्व मिळून याच्या बापावर 1,00,000 रुपये कर्ज आहे. साहिलने एका बॅगमधून 1,00,000 रुपये काढून त्या सावकारासमोर ठेवले आणि म्हणाला, याचे शेत आणि याचं घर आणि याच्या इतर काही वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या सर्व वस्तू त्याला परत द्यायच्या. सावकार हे सर्व पाहून खूप घाबरला, कारण एवढ्या लोकांसमोर तो काहीच करू शकत नव्हता. शेवटी सावकाराने राहुलच्या बाबांच्या नावावर असलेलं घर, त्या घराची सर्व कागदपत्रे राहुलला परत केली. त्याच्या बाबांचं शेतसुद्धा त्याला परत केलं. तेव्हा साहिलने राहुलला शेती करण्यासाठी सुद्धा काही पैसे दिले. हे सर्व पाहून राहुल त्याच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. तेव्हा साहिलने त्याला आपल्या पायाजवळून उचललं आणि म्हणाला, मित्रा, आता तुला पाठीमागे वळून पाहिजे नाही, तर कारण यापुढे मी जेव्हा गावी येईल तेव्हा माझा मित्र पुढे गेलेला मला पाहायला मिळायला हवा. असं म्हणत साहिलने राहुलला मिठी मारली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साहिल गावातून शहरात निघून गेला. 6 महिन्यानंतर अचानक साहिलच्या दारावरची बेल वाजली. साहिलने जाऊन दरवाजा उघडला तर समोर राहुल उभा होता. 6 महिन्यात राहुल अगदी बदलून गेला होता. साहिलने लगेचच त्याला आपल्या घरात बोलावून घेतलं आणि त्याला मिठी मारली. तेव्हा राहुलने साहिलच्या आईबाबांचे आशीर्वाद घेतले. मग साहिल म्हणाला, तू अचानक इथे कसा. सर्व काही ठीक आहे ना. त्या सावकाराने तुला परेशान तर केलं नाही ना. त्यावर राहुल म्हणाला, नाही, सर्व काही ठीक आहे, पण माझ्या शेतामध्ये जे मी पीक घेतलं आहे ते खूपच चांगलं आलं आहे. म्हणूनच मी तुझे कर्ज फेडण्यासाठी इथे आलो आहे. हे घे 20,000 रुपये. बाकीचे मी हळूहळू मी तुला देईलच. त्यावर साहिल म्हणाला, तू माझा मित्र आहेस, त्यापेक्षा जवळचा तू भाऊ आहेस, म्हणून मी तुला कोणतंही कर्ज दिलं नव्हतं. तू असा कसा विचार केलास. मी तुझ्याकडून पैसे परत घेणार नाही. पण राहुल हट्टच करू लागला. त्यामुळे साहिलचे बाबा म्हणाले, बाळा, तो देत आहे ते पैसे तुझ्याकडे घे. हा त्याचा प्रामाणिकपणा आहे. जे संस्कार, जे शिक्षण मी त्याला दिलं होतं त्याचे तो पालन करत आहे. तेव्हा साहिल त्याच्याकडून पैसे घेतो. मग राहुल लाजतच आपल्या लग्नाचे कार्ड साहिलच्या हातात देतो. तेव्हा साहिल म्हणतो, अरे हे काय, तू लग्न करत आहेस. मग काही दिवसानंतर साहिल आपल्या पूर्ण कुटुंबासह राहुलच्या लग्नासाठी तिथे जातो आणि त्याचे सहकुटुंब आपले आलेले पाहून राहुल खूपच खुश होतो. जेव्हा पूर्ण गावाला समजलं की राहुलच्या लग्नाला त्याचा मित्र साहिल आपल्या पूर्ण कुटुंबासह आला आहे, तेव्हा पूर्ण गाव साहिलच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले. कारण ज्या कुटुंबामध्ये एक सच्चा प्रामाणिक तरुण घडला होता, त्याने जो आदर्श गावासमोर ठेवला होता, त्याचे गुणगान पूर्ण गाव साहिलच्या कुटुंबासमोर गात होतं. अशी मैत्री आणि असे संस्कार फार क्वचितच पाहायला मिळतात. पण असे संस्कार असलेली माणसं जर आपले मित्र असतील तर आपले सुद्धा जीवन बदलून जातं. कारण म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचं सुद्धा सोनं होतं. तशीच काहीशी या दोघांची मैत्री होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या जीवाला जीव देणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण ही असायलाच हवी. याबद्दल